हालू 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 चेक चेक हालू 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 चेक चेक हालू 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 महापूजा व साई भंडारा सोहळा आज या घाटीवळी बेंद्रेवाडीमध्ये हर्षवर्धनाच्या सोहळ्यामध्ये संपन्न होत असताना श्री सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त एक मनोरंजनाचा कार्यक्रम घडवून श्री रवणादेवी श्रवणमंडळ रत्नागिरी रविवारी आम्हा कलावंतांना या ठिकाणी आमची कला सादर करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल ओम साई नवकर विकास मंडळ घाटोळे बेंद्रेवाडी यांचे आम्ही सदस्य ऋणी आहोत आभारी आहोत। आज या ठिकाणी समद्रुपी सेवा सादर करत असताना श्री साईनाथांच्या चरणाची नतमस्तक होऊन आम्ही आमच्या कार्यक्रमाला प्रारंभ करत आहोत। जय हिंद जय महाराष्ट्र।
रंभी प्रथम पूजेचा मान शुभ कार्य रंभी प्रथम पूजेचा मान माझ्या विघ्नहर्त्या गणेशाचा 14 विद्या 64 कलेचा अधिपती माझा गणराया साऱ्या सृष्टीचा नाता करता करविता माझ्या विघ्नहर्त्याला वंदन करून ती रंगभूमी ती रंगदेवता रंगभूमी ती रंगदेवता ती नाट्य नटेश्वराला विनम्र अभिवादन करून मायबाप आपला अमूल्य वेळ काढून आमची कला पाहण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम प्रेक्षकांचे जाहीर आभार यातील मायबाप आपल्या जगाची धूळ आम्ही कलावंत आमच्या मस्तकी लावितो या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम प्रतिभा प्रेक्षकांना तिरुवल्लुवर विश्वमध्ये रत्नागिरी लायबार या नावाखालील सर्व कलाकारांचा मानाचा मुद्रा तिरुवल्लुवर विश्वमध्ये रत्नागिरी लायबारी या नावाखालील सर्व कलाकारांच्या ग्रामदैवत व कुलदैवत देना वंदन करून या महाराष्ट्राचे जाणते राजे श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज या माझ्या सर्व कलाकारांचा मानाचा मुद्रा विश्वराज्याचे धाकटे झाले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना देखील माझ्या सर्व कलाकारांचा मानाचा मुद्रा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून आता घाटवडे गावातील गंगेवाडी या ठिकाणी साईनाथांच्या चरणाशी विनम्र सेवा सादर करतोय श्री डांगरे नवनाथ दिनेश नवनाथ रत्नागिरी आपल्या समोर सविनय स्पर्श सादर करतोय बहुरंगी नमन बहुरंगी नमन बहुरंगी नमन परशुरामाच्या पुण्यभूवरी परशुरामाच्या पुण्यभूवरी घुमली नमन कलेची वाणी परमेश्वराच्या अवताराची कलाकार बोलतो गाणी निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला
परशुरामाच्या पुण्यभुवरी घुमली नमन कलेची वाणी परमेश्वराच्या अवताराची कलकाल बोलतो गाणी निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला पहिले नमन श्री गणाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला पहिले नमन श्री गणाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला दुसरे नमन रवळनाथाला तिसरे नमन वाघगाईला चौथे नमन चंद्र सूर्याला चौथे नमन चंद्र सूर्याला चौथे नमन चंद्र सूर्याला भवतांची अनेक रूपे भवतांची अनेक रूपे देऊया दाखवूनी निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला वगनाट्याचे पुराणी वगनाट्याचे पुराणी वगनाट्याचे पुराणी गणगौळ नाही दाखवले वगनाट्याचे पुराणी वगनाट्याचे पुराणी वगनाट्याचे पुराणी रंगभूमीला वंदन करुणे रंगभूमीला वंदन करुणे रावणाचे रणी निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला परशुरामाच्या पुण्यभुवरी परशुरामाच्या पुण्यभुवरी घुमली नमन कलेची वाणी परमेश्वराच्या अवताराची कलकाल बोलतो गाणी निर्मिली नमन कला 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 रंगभूमी रंगदेवता रंगभूमी रंगदेवता त्या नटेश्वराच्या चरणी ही मानवंदना शाहीर श्री अमितजी डांगे यांच्या शब्द सुमनांनी
मानवंदना. वंदन माझे रंग देवते नतमस्तक हो चरणी रे. 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 दिन 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 धा दिना दिन धा दिन 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 धा दिना दिन धा दिन 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 धा दिना दिन धा दिन 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 धा दिना दिन धा. हे सारे जीवन वाहिले तन मन धन अर्पुन सारे. वंदन माझे रंग देवते नतमस्तक हो चरणी रे. वंदन माझे रंग देवते नतमस्तक हो चरणी रे. दिन 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 धा दिना दिन धा दिन 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 धा दिना दिन धा दिन 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 धा दिना दिन धा दिन 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 धा दिना दिन धा. बाळ शिवाजी जिजामातेचा बाळ शिवाजी जिजामातेचा बाळ शिवाजी जिजामातेचा बाळ शिवाजी जिजामातेचा. ध्यास घेतला स्वातंत्र्याचा ध्यास घेतला स्वातंत्र्याचा. ध्यास घेतला स्वातंत्र्याचा ध्यास घेतला स्वातंत्र्याचा. घेऊन सारे मर्द मावळा वंदन माझे रंग देवते नतमस्तक हो चरणी रे. वंदन माझे रंग देवते नतमस्तक हो चरणी रे. दिन 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 धा दिना दिन धा 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 दिन 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 धा दिना दिन धा. दिन 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 धा दिना दिन धा दिन 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 धा दिना दिन धा.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिक मंडळी, सामर्थ्य आदी गुणांनी संपन्न समुच्चयाचे संचित घेऊन अन्यायाच्या प्रतिशोधात स्वसामर्थ्यावर स्वतःचे साम्राज्य उभं करणारा ब्रह्मपुत्र दैत्यराज सिंधुरासू सविनय सहर्ष सादर करत आहोत. श्रीवल्ला त्रिविक स्तवन मंडळ लयभाग रत्नागिरी या नमन मंडळातील 35 नामवंत कलाकारांच्या अभिनयातून सविनय सहर्ष सादर करत आहोत सिंधुरासुराचा वध. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. मी तुला प्रसन्न झालो आहे. तू अन्न पाणी ग्रहण न करता हजारो वर्ष माझी तपश्चर्या करत आहे आणि ज्या तपश्चर्याचं फळ म्हणून तुला इच्छुक असलेलं वरदान मागून घे. समग्र सृष्टीचे निर्माण करता हे ब्रह्मपिता या सिंधुरासुराचे आपला साष्टांग दंडवत. आशीर्वाद पितामहा, या नरदेहाची उत्पत्ती आपल्याच जांभईतून झाली. या नरदेहास आपण सिंधुरासुर अशी संज्ञा बहाल केली. पितामहा, आपली आराधना करण्याचे कारण या समग्र ब्रह्मांडामध्ये संचार करत असता आपल्या पुत्रास कधीही मृत्यू संभवू नये असा मला शुभाशीर्वाद द्या. अमृतवाचे वरदान घेणे हे या सृष्टीच्या विरुद्ध आहे. तेव्हा अमृतवाचे वरदान सोडून दुसरं कोणतंही वरदान तू मागू शकतो. ठीक आहे पितामहा, तर या ब्रह्मांडामध्ये संचार करत असता मला ते शस्त्र द्या. या शस्त्राच्या बळावर दैत्यराज सिंधुरासुर अजिंक्य राहील, ज्याचा कोणीही पराभव करू शकणार नाही असे मला शस्त्र प्रदान करावे. हे घे वस्ता. फक्त एक लक्षात ठेव, अधिमाया शक्तीपासून सावध राहा. या समग्र ब्रह्मांडामध्ये सिंधुरासुर धन्य झाला. या पंचतत्वांच्या देह मंदिरात मनाच्या गाभाऱ्या
अंतःकरणातून केलेली त्या ब्रह्मदेवांची आराधना आणि त्याच आराधनेचे फळ या नरदेहा समरत्वाचं दान प्राप्त झालं. या ब्रह्मांडामध्ये दैत्यराज सिंधुरासूर अमर झाला. अमर झाला दैत्यराज सिंधुरासूर अमर. निर्मील जग है सृष्टि करत्याने. निर्मील जग है सृष्टि करत्याने. सहाय केले त्या गजाननाने. नमितो हना रद पाई फिरे हा त्रिभुवनी. नमितो हना रद पाई फिरे हा त्रिभुवनी. पुराण काळापासून चालत आलेले देव दैत्यांचे वाद अद्याप काही संपणार नाही. नारायण नारायण. पण हे असुरला किती वेळ आहेत ना. प्रथम ते देवांची आराधना करतात आणि एकदा का त्यांना अमरपणाचा वर मिळाला मग ते देवांवरती आक्रमण करतात. नारायण नारायण. पण त्या असुरांना या नारदाची कल घेवा कळालेली नाही आणि ती करणार देखील नाही. नारायण नारायण. आणि माझे तर भ्रमण कार्य असेच पुढे चालू ठेवलं पाहिजे. नारायण नारायण नारायण. देवर्षी नारद आपण या सिंधुरासुरासमोर मुनी कोणतं प्रयोजन केलं. नारायण नारायण. दैत्यराज अरे बाबा मी या त्रिगुणात भ्रमण करीत असतो बघ. मग याच त्रिगुणात आनंदाची वार्ता देवर्षी नारद माझ्या तपोबलाच्या सामर्थ्यानं ब्रह्मदेवांकडून अमृतत्वाचं दान प्राप्त केलं. मुनी आज मी अमर झालो. हा दैत्यराज सिंधुरासूर या ब्रह्मांडामध्ये अमर झाला. नारायण नारायण. म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त करून घेतले आहेत. दैत्यराज तुझा आता जय जयकार नक्की होणार. तुझा आता जय जयकार नक्की होणार. नक्कीच देवर्षी नारद. आज जर काही सिंधुरासुरानं ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यावर समाज ब्रह्मांडाचा राज्य होऊ शकतो. ज्यावर आपला काही उद्देश. नारायण नारायण. दैत्यराज त्यासाठी मी सांगेन तसं तुला करावं लागेल आणि जमणार असेल तर बोल. कथन करा देवर्षी नारद. कथन करा. नारायण नारायण. दैत्यराज देवराज इंद्र
देवराज इंद्र त्या रंभेच्या नृत्य गायनात जन्मून गेलाय तेव्हा सर्वप्रथम आक्रमण देवराज इंद्रावरती कर. योग्य वेळ योग्य गोष्ट कथन केलेत मुळे त्या ब्रह्मदेवांच्या मनाची प्रसिद्धी म्हणजे पृथ्वी आणि पाताळ जिंकून कोणी देवांचा राजा तो देवेंद्र त्याच्या अमरावतीवर आपली सत्ता प्रस्थापित करणार परिणामांवर सफल करो मुळे देवेंद्र सिंहासने विराजमान होणारा सिंधुरासुर देवर्षी नारद सिंधुरासुराच्या महत्वाकांक्षी योजनेला आता हे कथन जाऊन देवराज इंद्रियांना सांगतो म्हणूनच मी म्हणतो अंती दासील एकलच प्राण्या अंती दासील एकलच प्राण्या माझे माझे म्हणून नाही भूषण पांडवकर तुझ्या रंगमंचाच्या मागे येण्याची कृपा करावी. भूषण पांडवकर कोटी देवांचा राजा मी देवेंद्र महर्षी कश्यप देवी आदिती पुत्र पुरंदर माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्मांनी केली. माझ्या अमरावतीमध्ये गंधर्व ब्रह्मा मेनका उर्वशी आदी अप्सरांचे नृत्य गायन सुरू असते. परंतु अजूनही या दरबारी रंभेचे नृत्य झाले नाही. रंभे रंभे
शुभाशिष या इंद्र दरबारी सुंदर असं नृत्य सादर कर. नाचते इंद्राच्या दरबारी नाचते इंद्राच्या दरबारी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी देवी इंद्राच्या दरबारी नाच देवी इंद्राच्या दरबारी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी नाच देवी राजा दरबारी नाच देवी राजा दरबारी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी देव हासले पाहून धुंद झाले सांगून आता गुणात बाई सांगून आता गुणात बाई सांगून आता गुणात बाई सांगून आता गुणात देव हासले पाहून धुंद झाले सांगून आता गुणात बाई सांगून आता गुणात बाई सांगून आता गुणात बाई सांगून आता गुणात नटली श्यामली भलतीच ती लाजले नाच देवी राजा दरबारी नाच देवी राजा दरबारी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी. हॅलो धन्यवाद धन्यवाद रसिक मंडळी धन्यवाद 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 रसिक मंडळी खास रंभेच्या नृत्यासाठी वंचफोर आले. रसिक मंडळी ज्यांना वंचफोरसाठी बक्षीस द्यायचं असेल तर हे रंभेचे नृत्य एकदाच होईल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आकाश पितळे प्रकाश पितळे दर्शन बेंद्रे यातून खास रंभेच्या नृत्यासाठी 100 पद पाठवून दिलं. तर त्यांचं असं मत आहे की रंभेचं हे गीत पुन्हा झालं पाहिजे. धन्यवाद. नाच देवी राजा दरबारी नाच देवी राजा दरबारी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी. देव हासले पाहून
पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी रूप पाहून दिसे सुंदरी रसिक मंडळी रवळनाथ रमेश मंडळाचे खास आकर्षण आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत देवराजेंद्र सिंद्रासूर दत्ताचा रणसंग्राम घेऊन येत आहोत प्रेक्षकांमध्ये रसिक मंडळी आमच्या कलाकारांना सहकार्य करा हीच अपेक्षा कारण जागा कमी आहे धन्यवाद कोणी देवांतराच्या देवेंद्र देवराज सिंहासनावर उद्धार हो या सिंधुराष्ट्राच्या चरणाचा दास हो हीच पुरांतिम चेतावणी अतिथी देवाभाव दैत्यराज तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहे त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य परंतु एक गोष्ट सदैव ध्यानात ठेव हे अमरावती मिळवणं एवढं साधा आणि सोपं नव्हे एक सहस्राशिवाय यज्ञ पूर्ण करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे माझी तुला विनंती आहे माझ्या अमरावतीमधून माघारी जा देवेंद्र सिंधुरासूर तुझ्या अमरावतीमध्ये आला माघारी जाण्यासाठी नव्हे तुझ्या छातडावर सत्य प्रस्तावित करण्यासाठी साम्राज्य दैत्यराज वरदानाच्या सामर्थ्यावर या देवराजेंद्राला युद्धाचं आवाहन करू नकोस एवढं सामर्थ्य तुझ्या तपोबलमध्ये असेल तर आव्हान कर तुझ्या सामर्थ्याला होऊन जाऊ रणसंग्राम फेल कशाला देवेंद्र आज त्या युद्धाची समरभूमी अमरावती
क्षणी युद्ध थांबवण्यातून प्रस्थान कर. हेच क्रांती चेतावणी. अरे बागले पुन्हा पताळाकडे प्रस्थान कर. पताळात जाऊन आपले राज्य कर. हा देवराज अजूनही तुला मैदान देण्यास तयार आहे. माघार नाही देवेंद्र. आज तुझ्या सुवर्ण सिंहासनावर हा अत्यंत विराजमान होईल. त्याचबरोबर तुझं देवत्व देखील विनष्ट करेल. ज्यावेळी स्वर्ग त्याच वेळी या अमरावतीवरती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी श्रेष्ठ धर्म की आम्ही देवगड. या अमरावती आम्हा देवांची राजधानी, इंद्राचा दरबार. ते सत्ता ही आम्हा देवांची राहणार. मतांची वेळ. संभाव्य सिमेंटचा चक्राच्या स्थानीच्या भोगलास करला तू देवेंद्र. देवेंद्र आज ब्रह्मदेवांच्या वर असताना त्या देवत्वाचा समूळ सर्वनाश करण्यास सिंधुरासूर समर्थ आहे. दैत्यराज, ज्या मनसुब्याने तू माझ्या अमरावतीमध्ये आहेस, तो मनसुबा हा देवराज इंद्र कधी पूर्ण होऊ देणार नाही. वेळ गेली नाही. या देवराज इंद्राला शरण ये. शरण. देवेंद्र आज त्या सिंधुरासुराच्या प्रधानीचा पहिला बळी तू. क्षण नाही देखील मरण नाही. देवेंद्र क्षत्रिय धर्म हा सिंधुरासुरीत सांगतो. काय तर अमरावतीचा राजा देवेंद्र सिंधुरासुराच्या चरणाचा दास शरद म्हणतात. काल परिवर्तन. प्रभात पितळे खास प्रभात पितळे यांकडून व विवेक बेंद्रे यांकडून खास रंभेच्या नृत्यासाठी व गायनासाठी त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. नमन मंडळा आभारी आहोत. तसेच राकेश कदम याचकडून
ठीक आहे. जो शेषावरतीही निद्रस्त झालाय, ज्याचे नयन कमलासारखे आहे व या सृष्टीचा आधार आहे, तो श्री वैकुंठपती लक्ष्मीनारायण श्री हरी. नारायण नारायण तुझ्या नामात या हरी भजनात या तुझ्या नामात या हरी भजनात या छंद मज लाग संसारात या प्रभू स्मरणात या छंद मज लाग संसारात या प्रभू स्मरणात या हरी भजनात या, तुझ्या नामात या, हरी भजनात या, छंद मज लागो संसारात या, प्रभू स्मरणात या, छंद मज लागो संसारात या, प्रभू स्मरणात या. प्रणाम श्रीहरी. कल्याण वास्तू जे पिंडी ते ब्रह्मांडी, या वृत्तीनं माझं मन जिंकणारा माझा प्रिय भक्त मुनी, आज या शिरसगळेनं म्हणजे नक्कीच कोणतं कोणतं शंकेचं अथवा समस्येचं निवारण करत राहिला. नारायण नारायण. होय श्रीहरी, अगदी तसंच घडलं आहे. ब्रह्मदेवाच्या वरात तो सिद्धार्थ दैत्य मारला आहे. आणि त्यानंतर देवराज इंद्र त्यांना युद्धात पराजित केलं आणि तो तुमच्या या क्षीरसागरेत आहे, क्षीरसागरेत आहे, क्षीरसागरेत आहे. यदा यदा हि धर्मस्य ज्ञानिर्भवति भारत, अभ्युद्यम धर्मस्य तथात्मानं जाण्याम परिताणाय साधून विनाशाय दुष्कृतम धर्मसंस्थापनार्थाय स्तंभवादू युगे युगे. मुनी, ज्या ज्यावेळी या पृथ्वीवर अधर्माचा प्रभाव वाढतो व त्या त्यावेळी मी या अधर्माचा विनाश करतो, तर या सुराचं देखील अंत होणार यात मात्र शंका नाही. नारायण नारायण. ठीक आहे भगवंता, येतो मी. मुनी, तुझ्या अज्ञानामुळे तुझ्या मनात शंका निर्माण झाली व मी माझ्या ज्ञानाच्या सागराने इच्छा वेढून टाकली. मुनी, तुझं हे विश्वभ्रमंतीचं कार्य असेच चालू ठेव, यावे आपण. नारायण नारायण. सदैव हि मोठी माझ्या सदैव हि मोठी माझ्या नाम तुझे राहू दे. दिली गोड माझ्या नाम तुझे राहू दे.
अमरावतीवर एक हाती सत्ता प्राप्त केले. हे वैकुंठाधिपती विष्णू नारायणा, तुझे वैकुंठ सोडून येथून प्रस्थान कर. हेच तुला अंतिम चेतावले. शुभ स्वागतम. सर्वप्रथम माझ्या तुझे स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळात जा. ठिकाणी राज्य कर. वैकुंठ अभिमान येण्यात तयार झालाय. विष्णुदेव ज्ञानी असू दे, या नरदेहाच्या मस्तकी ब्रह्मदेवांचा वरद हस्त आणि त्याच स्वरप्राप्तीच्या बळावर तू अत्यादेश कोणी देवांतराच्या देवेंद्र याला युद्धात पराभूत करून अमरावतीवर सत्ता प्रस्थापित केली. हे तत्वादी तुझ्या क्षीरसागरी या क्षणी क्षीरसागराचा त्याग करून प्रस्थान करा. विष्णुदेव तुझे वैभव अन्य आहे तुझे. ऐके कैसे राजे म्हणजे यशाचं शिखरापर्यंत पोहोचतो. सूर्यप्राप्ती म्हणते, पण ज्यावेळेस आपण सहा नाही म्हणूनच त्यांचा अंत होतो. आता शक्य नाही विष्णुदेव. अंतकाळ तर तुमचा समीपन आहे. ते तुमच्या बाहुबळामध्ये सामर्थ्य तर सुद्धा रणांगण. नाशिकाले विपरीत बुद्धी. जेव्हा एखाद्याचा मरण काळ जवळ येतो तेव्हा त्याला अशी तुझ्या धर्माच्या वाटेवर अधर्माचा वाईट विरोध आहे. तुझा एवढा उत्साह तुला दंडात बदलत आहे. दैत्यराज, आज या रणांगणात तुझा सर्वनाश निश्चित. विष्णुदेव या रणमैदानात या मैदानाच्या बळावर या शस्त्राच्या धारेवर माझ्या सर्व शक्तीनिशी तुला हेच नाबूद करेन. महादेवांचा कैलास पर्वत या सेंद्रासुराची स्वादे धन्यवाद 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 धन्यवाद. रसिक मंडळी, गणेश शंकर हेगिष्टे यांकडून संपूर्ण पारितोषिक उर्फ अप्पा हेगिष्टे आज विष्णू देवाच्या भूमिकेसाठी 100 पारितोषिक देऊन नमन मंडळाकडे आहोत. तसेच
कैलासावरी चंद्र शोभतो जठेवारी चंद्र शोभतो जठेवारी शिव भोलेनाथ जपितो मी माझ्या अंतरी शिव भोलेनाथ जपितो मी माझ्या अंतरी प्रणाम भोलेनाथ. शुभाशीर्वाद. नारद कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? नारायण नारायण. सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? नारायण नारायण. म्हणूनच मी म्हणतो तुम्ही भोळे के भोलेनाथ देवा देवा सर्व देवाच्या वराने तो सिंगार दैत्य मारणार आणि जो तुझ्या कैलासात येणार म्हणून म्हटलं आपण सावध राहावं. नारद देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज सिद्धासुर हा ब्रह्मदेवांचा पराभक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरप्राप्तीचा दुरुपयोग केला आहे. त्याचा तर नाश केलाच पाहिजे. नारायण नारायण. जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे आणि जे असत्य आहे त्याचा पराभव निश्चित आहे. या सृष्टीवर कोणतीही गोष्ट असंभव नाही. नारद नारायण नारायण. परंतु भोलेनाथ तो दैत्य पदार्थ आहे, अहंकारी आहे. तेव्हा या साऱ्या सृष्टीला वाचवा, या साऱ्या सृष्टीला वाचवा. प्रत्येक मनुष्य प्राण्याला मृत्यू अटळ आहे. आत्मा हा सर्वदा अमर आहे. त्याला जन्म नाही आणि त्याला मृत्यू नाही. नारद आपल्या भगवंतीचे कार्य असे सुरू ठेवावे यावे आपण. नारायण नारायण. सदा शिव भोळा ओ सदा शिव शिव भोळा हो माझा
हे सांब सदाशिव भोलेनाथ या सिंधुरासुराचे आपला साष्टांग दंडवत दैत्यराज रतनच्या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे भोलेनाथ. हा सिंधुरासुर आपल्या समोर आहे, विनंती घेऊन आला आहे, आपण तिचा निसंकोच स्वीकार करावा. तुझी इच्छा व्यक्त करावी भोलेनाथ. आपला वैभवशाली कैलास पर्वत माझा व्हावा, आपण मंदार पर्वतावर प्रस्थान करावं एवढीच त्या पामराची इच्छा. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस यात मात्र शंका नाही. महादेव बलाढ्य तर सिंधुरासुर आहे, म्हणूनच अमरावतीसह वैकुंठावर सत्ता प्रस्थापित करून थेट स्वयंपूरच्या कैलास पर्वती विचार तुम्ही करा महादेव. दैत्यराज, हा केवळ तुला भ्रम आहे. दैत्यपुरामध्ये जाऊन सुख आणि समाधानाने राज्य करावे ही तुला विनंती आहे. हा विश्वउद्धारचा भोलेनाथ बलिदान द्यायला तयार आहे. महादेव, एक तर तुमचा कैलास पर्वत सोडा, अन्यथा या महापराक्रमी सिंधुरासुराच्या पराक्रमाला बळी पडा. ज्याप्रमाणे प्रज्वल लागली कलाकार सरपंच त्याप्रमाणे शक्य नाही महादेव. या नरदेहास मृत्यू अंत समाप्ती हे शब्द देखील स्पर्श करू शकत नाहीत. दैत्यराज, या पृथ्वी तलावर देवगणांपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे ते देवगण दैत्यराज. देव श्रेष्ठ होते आहेत नाही, श्रेष्ठत्वाचा ध्वज सिंधुरासुराच्या हाते. दैत्यराज, आपण विश्वनाथ आहे. विश्वनाथा स्वतःचे कित्ते दैत्य कैलासपुरावर येऊन गेले. त्याला मी पाय तरी तुला दैत्य तुमच्या छाताडावर थैमान करेल. हे फुलाचे तुमच्या नेत्रामध्ये आहे. जर का तुमच्या नेत्र उघडला सगळ्यात मोठी धन्यवाद 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 धन्यवाद. रसिक मंडळी, आमच्या लाडक्या रसिक प्रेक्षकातून आलेला पारितोषिक कैलासवासी अर्जुन पांडुरंग
या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढा. समस्त देवगण हो दैत्य बलाढ्य आहे, परंतु समस्त देवगणाने केलेले प्रयत्न असफल झाले. देवगण हो देवकुळाच्या रक्षणासाठी काहीतरी योजना करावी लागेल, नाहीतर अनर्थ घडेल. देव नक्कीच या संकटापासून काहीतरी मार्ग काढावा लागेल. होय देव हो, नाहीतर मोठा अनर्थ घडेल. या सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग हा काढावाच लागेल. नारायणं नारायणं अशी कशी नियती अशी कशी नियती अचानक फिरली दैवगती अचानक फिरली दैवगती अचानक फिरली दैवगती अशी कशी नियती अशी कशी नियती अचानक फिरली दैवगती अचानक फिरली दैवगती अचानक फिरली अति योग्य वेळ आला. या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपणच सुचवा. नारायण नारायण. देवराज, तुम्हाला सुद्धा तुमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता आणि तो गर्व त्या सिंहासनाने उतरवला. होय देवर्षी, आम्हाला देखील आमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता, परंतु आता तो गर्व रसातळाला जाऊन पोहोचला आहे. ज्याप्रमाणे थोडस व्यक्ती अंध व्यक्तीला मार्ग दाखवतो, त्याचप्रमाणे आज तो आम्हाला मार्ग दाखवतो. आपण झाले देवगण. मी त्याची आराधना करूया. मार्ग गणेश. चला तर. वंशमोर कशा मारा गुलाबाचे फूल एक कवर पडलं बघ. एक कवर या समस्त देवगणांचे आपला सुरुवात वंदन. हे गणेशा दुर्योधना, वासुरा, इथे करता, इथे करता, आम्ही तिच्या आवडीने जाऊ. रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षक भक्ताना भवयं करता त्राता भव भवार्णवा. माझ्या रत्नात भाव करत आहात असे कोणते संकट आले तुम्हाला निर्भर कथन करा. हे पुराण पुरुषोत्तमा, हे विघ्न नाशिका, आम्हा सर्व देवगणांवरती फार मोठं संकट आलं आहे. त्या सिंधुरासूर नामक असुरी शक्तीपुढे आम्हा सर्व देवगणांची शक्ती अपयशी ठरली आहे. आता या संकटातून आपणच काहीतरी मार्ग काढा गणेशा, आपणच काहीतरी मार्ग काढा. मी काय देव त्या दैत्यराज सिंधुरासुराचा साधन पराक्रम निश्चित करा. धूम्रवर्ण विकटमेव चिन्मयी सुखदायका विलय करी विपदांचा मोर या विनायका. सृजनांचा बीजांकुर सकल सिद्धिदायी तू काळाच्याही आदी अंती
सृष्टी ज्याप्रमाणे तू व्यापनी गणगणात विराट विश्वरूपधारी तू भवतारक अंगारक गजवक्राय तू गजवक्राय तू या विश्वातील जीवान त्यांना सान्निध्यात घेऊन ज्ञानामृत वाचण्यास तुझे एक समर्थ आहेस. तुझा जय जयकार असो नाही का, तुझा जय जयकार असो. आपल्याला आता सावध झालं पाहिजे. हो 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 आपण आता सावध राहायला हवं. अन्यथा तो दैत्याला चित्रासून कोणत्याही क्षणी येऊ शकतो. हो देवराज. वेग सार्वभौम्य सम्राट सार्वभौम्य सम्राट दैत्य राज सिंधुरासूर ब्रह्मांडातील समस्त देवगणांचा काळ नव्हे अंतकाळ. सार्वभौम्य सम्राट झाला. सार्वभौम्य सम्राट नष्ट केलं या देवाचं देवत्व नष्ट केलं. दैत्यराज तुम्ही संधी केले नाही. या अहंकाराचा त्याग कर. आम्हा देवगणांना शरण ये. आमचे राज्य परत कर. आम्ही तुला अभयदान देऊ. दैत्यराज तू केलेला पिंडाळी कर्म याच्याकडून तुझं मुक्त होणं अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व अभिमान तुझा स्वार्थ या तुझा असमर्थपणे तुला मृत्यूदंड बसवले. दैत्यराज महादेव विष्णुदेव देवेंद्र ध्यानांनो, प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही देव. तुमचं देवत्व तर मी कधीच नष्ट केलं नाही. ते फक्त हाडामासाचे पुतळे, हाडामासाचे पुतळे. जे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे देव गणेशाच्या आश्रय आले काय. गणेशांचा तारणहार. गणेशा माझ्या मार्गातून दूर हो, अन्यथा स्वीकार रणांगण.
फोन देता याला देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. बाळ गणेशा, आज आपल्या हातून या सिंदुरासुराचा अंत झाला. त्याचप्रमाणे या सिंदुरासुराच्या सिंदूर वर्णाचा आपणास देखील स्पर्श झाला. आजपासून या समग्र ब्रह्मांडामध्ये आपणास सिंदूरवर्ण गणेश म्हणून ओळखलं जाईल. सिंदूरवर्ण गणेशाचा विजय असो. सिंदूरवर्ण गणेशाचा विजय असो. गणेशाचा विजय असो. भाव भक्तीने स्मरितो कार्यारंभी गणाला तेजमय हे रूप गणेशाला भाऊ दे मनाला श्री गणराया गवरी तनया सुखी ठेव जगताला श्री गणराया गवरी तनया सुखी ठेव जगताला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया तुझी भवानी जय
जगताला तुझ्या भक्तीत होऊन धुंद देवा तुझे गुण गाया देवा तुझे गुण गाया देवा तुझे गुण गाया तुझ्या भक्तीत होऊन धुंद देवा तुझे गुण गाया देवा तुझे गुण गाया देवा तुझे गुण गाया हे ना गगनी उंच भरारी देवा तुझी रे छाया देवा तुझी रे छाया देवा तुझी रे छाया मोरया 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 ये आहा ये धन्यवाद 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 रसिक मंडळी सुरेश गोपाल तिखे उर्फ बाबू आता त्या गीतासाठी त्यांनी वंशवर दिलाय. सुरेश दादा मंडळाने सांगितलं आहे की वंशवर घ्यायचा नाही, तरी सुद्धा सुरेश गोपाल तिखे यांनी या गीतासाठी 500 रुपये दिलेत आणि घराचं गीत पुन्हा घ्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.